काय ग कोरले? बापरे, हे दगड जर डोक्यात पडला एखाद्याच्या तर बापरे. काय वाटते तुला? काय वाटतं मी ती पलट आवाज देणार गुफ्यामध्ये. कसं वाटतं तुम्हाला ट्रॅक करून? अरे बापरे, आमचा जीव गेला आता. मस्त. दम लागला का नाही? मरणाचा दम लागला होता. आता थोडस बरं वाटलं वरती आल्यावर. तुझी मम्मी काय करते? मम्मी हे बघू शकता, काही जास्त तिकीट नाही, 20 लेपडा महाराज. लोकांना वाटतं लव्ह मॅरेज केलं पण फॅमिलीने ऍक्सेप्ट नाही केलं. हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आम्ही दोघं आज आलो आहेत पांडवलेणी ट्रॅकिंग साठी. तर आज तुम्हाला खूप मजा येणार आहे व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. आणि किती सीड्या आहे काय हे सगळं दाखवणार आहे वरती जाऊन. तुम्हाला काय वाटतं? हो, मजा येईल आज व्हिडिओला. आणि कोण कोण आलंय आमच्या सोबत ते पण दिसत. हे बघू शकता मित्रांनो, स्टार्टिंग पॉइंट असा आहे. स्टार्टिंगला सीड्या काही जास्त खास नाहीये, नॉर्मलीच आहे. आणि ही फॅमिली कोणाची आहे म्हणजे आमचीच आहे, पण खास करून माझ्या बायकोची फॅमिली आहे. तिची मम्मी आहे, भाऊ आहे आणि वहिनी आहे. लोकांना वाटतं लव्ह मॅरेज केलं पण फॅमिलीने ऍक्सेप्ट नाही केलं. पण त्यांना समजू द्या, असं नाहीये. आमचं म्हणून गेलेलं लोक नाही. भरपूर लोक तुला असं बोलताना लव्ह मॅरेज केलंय, तुझी फॅमिली तुला येत नसेल. काय वाटतं? तुम्हाला दिसतंय मी फॅमिली सोबत ट्रॅकिंग करते. बघू शकता व्ह्यू, खतरनाक व्ह्यू येतोय असला. इकडे बघ प्रिशू, आमची प्रिशा बघा. प्रिशा इकडे बघ. तिला मी नाही घेणार कडावर, मी नाही घेणार. सांगायचं म्हणजे आताशी आम्ही किती सीड्या चढलो असतो मला माहिती नाहीये, तरी पण 400 तर झाले असतील. काय माहिती 400 आहे का जास्त आहे. मला तर खूप दम लागलाय. हे बघू शकता. काय वाटतंय तुला? लेपडा महाराज. आमची प्रिशा तर चलतच नाही. प्रिशा गाडी प्रिशा चलत नाही, ती अंगावर घ्यावं लागतं तिला. चालतच नाही. खूप थकलोय, अजून पण बाकी आहे. बघू शकता पाठीमागे खूप बाकी आहे अजून. आणि पूर्ण जंगल आहे. तुम्हाला अजून पण तिरस्मी बुद्धांच्या मूर्त्या आतमध्ये बघायला भेटणार आहेत. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावं लागणार आहे तुम्हाला. काय वाटतं? कोरीव काम बघावं लागेल. तर काय कोरीव काम केलेलं आहे सगळं आतमध्ये. प्राचीन आहे ना? हा, प्राचीन काळाचं. खूप प्राचीन आहे. तुम्हाला जेवढं होईल तेवढं दाखवतो आम्ही. चला आता पुढे भेटूया. फायनली आता ट्रॅक करून झाला आहे आमचं. आणि हे बघू शकता, आम्ही तिकीट काढलेलं आहे. बघू शकता. दम लागला का नाही? मरणाचा दम लागला होता. आता थोडस बरं वाटलं वरती आल्यावर. तुझी मम्मी काय करते? मम्मी हे बघू शकता, काही जास्त तिकीट नाही, 20 रुपये तिकीट आहे फक्त. जास्त काही नाहीये, फक्त वरती चढूपर्यंत हे बघू थोडं दम शकता. लागला. आता इथं पूर्ण जुन्या गुफा आहेत. पूर्ण त्याची माहिती भेटणार आहे तुम्हाला. गौतम बुद्धाच्या आहे ना? हा, पूर्ण कोरीव काम मस्त एकदम केलं गेलेलं आहे. आपल्याला पाहायला पण एक छान वाटतं काय ते प्राचीन काळाचं बघितलेलं. तर चला आपल्याला बघूया माहिती नाही आता. आपल्या जनरेशनला तसं काही. चला बघूया याच्या फॅमिलीकडे जाऊन आता काय करत बसलेत. ते खूप थकलेले आहेत. जसं विचार. बघू शकता इथं काय चालू आहे यांचं. कसं वाटतं तुम्हाला ट्रॅक करून? अरे बापरे, आमचा जीव गेला आता. मस्त वाटतं. पण खूप छान आहे. पण वरती आले की सगळे हिस्ट्रिकल प्लेस आहे, खूप छान वाटतं. तुला कसं वाटतंय? मस्त वाटतं. आत थोडस थकावट चाललं होतं, पण वरती चांगलं बघून अगोदर थकावट वाटत होतं का? आता जरा इकडे वरती बघून छान वाटतं. कारण हे आमचे 2 पॅकेट आहेत ना, यांच्यामुळे आम्हाला जास्त थकान झाली. कारण हे चलत नाही. आणि हे आमचे सासूबाई आहेत. माझ्यापेक्षा फास्टच चढल्यात. तुमचे पहा, ओल्ड एज पण तुमच्यापेक्षा स्पीड आहे. खूप चांगलं आहे, फिरण्यासारखं प्लेस आहे. भरपूर पब्लिक येत राहते, बघू शकता. आता तुम्हाला गुफांच्या आतमध्ये लोक, आणि जर पांढरीने पाहिलं नसेल तर काय पाहिलंय मग नाशिक मध्ये राहू. पण तुला गुफा दाखवायची आहे का नाही? हा, मग कोरीव काम दाखवायचे ना मला सगळं. चल. पांडवलेणीमध्ये एकूण असं म्हणतात की 20 गुफा आहेत. बरोबर. 20 गुफा पहिला गुफा आहे आपल्याला पाहण्यासाठी. आता स्टार्ट होतोय. आता बघू तर आपण शकता. बघूया आतमध्ये कसं आहे काय. बघू शकता आता आम्ही पहिल्या गुफामध्ये जात आहे. खूपच अंधार आहे. बाप रे प्रिशा, कसलं खतरनाक आहे रे. बघू शकता मित्रांनो, पहिली गुफा आहे. आवाज कसा येतोय? फिरून येतोय आवाज डबल. आतमध्ये चाल ना, आतमध्ये चाल ना.
जा. चल, चल. प्रिशावर लक्ष द्या वरती. प्रिशावर लक्ष द्या. वा, हे कसलं आहे? त्या काळातलं आंघोळीचं हे आहे का काय स्विमिंग? कसली खतरनाक आहे होत. काय पूर्ण कोरीव काम आहे, बघू शकता मित्रांनो. इथं छन्नीने हातोड्याने मारलेलं नुसतं पूर्ण कोरीव काम आहे. ते काय माहिती यार, आम्हाला कधी एवढी काही जास्त इन्फॉर्मेशन नाही मित्रांनो. फक्त तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे काय नाही. अरे हा, मला असं वाटतं त्या काळातील स्विमिंग आहे, आंघोळीचं आहे, स्नानगृह असेल त्यांचा. हा, बघू शकता. आता दुसऱ्या गुफामध्ये जाऊया. हे बॅग वगैरे घ्या ना सगळेजण त्यांच्याकडे. काय झालं सगळ्यांना? यंग लोंढे चले हे खुले हाथों में. समायरा, कसं वाटतंय? हॅलो का? हा, चला. हे बघू शकता दुसरी गुफा आहे. मूर्ती कोरलेली मूर्ती. काय आहे तिथं बा? कोरलेली मूर्ती आहे तिथं. बघू शकता 2 नंबरची गुफा आहे. आणि इथं सर्व कोरीव काम दिसणार आहे तुम्हाला. काय गौतम बुद्धांच्या मूर्ती आहेत भाऊ, प्राचीन आहेत. हे बघू शकता कसलं काम केलेलं आहे, एकदम खतरनाक. हा, पूर्ण एकदम बारीक सगळं आर्टिस्ट कसं असेल ते जुन्या काळातले आर्टिस्ट आहेत ते. हे बघू शकता इथं पूजा पण होते वाटतं, फुल वगैरे टाकले. गौतम बुद्धांनी स्वतः सांगितलेलं देव नाहीये, तरी पण त्यांचीच पूजा करतात ते लोक. काय करावं? काय हे बघ, इथं स्विमिंग आहे. माशा पण आहेत रे याच्यामध्ये. बेडका पण येतं. अरे बा, बेडके आहेत का मासे आहेत त्या? बघू शकता मित्रांनो, मासे आहेत. मला कमेंट करून सांगा, मासे आहेत का बेडके आहेत? ऋषा, पडशील काय करते तू? गेला धरण होय ना, मला सांभाळता येईल. आता बघू शकता मित्रांनो, आम्ही आलो आहे 3ऱ्या गुफामध्ये. आणि स्टार्टिंग पॉइंट बघू शकता, असला आहे खतरनाक एकदम. कसल्या मूर्त्या आहे ते, खूप छान करून काम केलं. ऋषू, हे बघू शकता इथं खिडक्या पण आहेत, जाळ्या पण आहेत. कोण राहत असेल काय माहिती ते अगोदर. हो, चल. हे बघू शकता आमची पेशा. जास्त काही दिसत नाही इथं, पण खरंच बघण्यासारखं खूप खतरनाक आहे. तुम्हाला टॉर्च लावून दाखवतो मी. माझी बायकोचं काही लक्ष नाही जास्त व्हिडिओ मध्ये, तर बघू शकता. हे बघू शकता तिचं काही लक्ष नाहीये. काय वाटते तुला? काय वाटतं मी डबल आवाज देणार गुफ्यामध्ये. भीती वाटतेय का तुला? हॅलो, बापरे, हो भाई, हे बघा भूते 4 काय बापरे बाप. चल लवकर भाई. हो, खूपच अंधार आहे. चल लवकर. खूप घाबरते मी. कसलं देऊळ आहे बघू शकता, खूप अंधार आहे मित्रांनो. काय आतमध्ये जा, मला खूप भीती वाटते. हे बघू शकता. तर काय कशाचा गुफा आहे त्या? रूम आहेत का गुफा आहेत त्या? रूम आहे. काय ग कोरले? बापरे, हे दगड जर डोक्यात पडला एखाद्याच्या तर? हा, कारण त्याचं वजन लय असणार. आणि या बघ बघा ही ट्रॅकिंगच आहे का? नाही, मला असं वाटतं कैद्यांना बांधायची चेन असेल तिथं. त्यांचे काहीतरी हे बांधून ठेवत असत. हा, कैद्यांना वगैरे. हा, काहीतरी
बैल 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 बांधून ठेवत असतील इथं, मध्ये बैल बांधून ठेवत असतील. अरे हा, मला वाटतं इथं काहीतरी प्राणी, त्यांचे कुत्रे वगैरे काही जे असेल ते इथं बांधून ठेवत असतील असं. त्यांची पाळी. पण मला हे म्हणायचंय, गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही प्राण्यांना कैद करू नका. मग ते कसं काय करतील? हा, हे बघू शकता, हे जे 2-3 स्तंभ दिसत आहे ना, कसल्या गुफा बनवलेल्या आहे एकदम खतरनाक. वा, पाऊस पण चालू झालाय. आ, हे काय आहे? 7 नंबर वरती कोण जाईल आता? मी. हे बघा, वरती जायला निघाली, पोरांचे काम करायला निघाली. पकडण्यासाठी बनवलं त्यांनी, पकडण्यासाठी बनवलं त्यांनी. अगोदर याच्या खाली पण होतं काय मग काही? बघू शकता मित्रांनो, असा पाऊस पण चालू झालेला आहे आणि ट्रेकिंग करून आल्याच्या नंतर असा पाऊस जर असला ना, खरं खूप भारी वाटतं. हे दमानी बर का, चला ना वरती. अरे कशाचं काय घसरून पडत काय माहित. नाही घसरत नाही जास्त, साईडला सीड्या आहेत. पकडा. आरामाने या, पडसाल आरामाने, चल. ए बाबा दमाने. हा आहे मी, चल. हे बघू शकता मित्रांनो, ट्रेकिंगच्या सीड्या आहे, पण हे दिसत असेल तुम्हाला कसं डोंगरावरती आहे, खतरनाक लगे असं चढता येत नाही असे बांधले तर. हा ना, हे बघू शकता, हे खालचं आहे. इथं कसं आहे, म्हाताऱ्या माणसांना तर जमणार नाही ट्रेकिंगला. हे बघू शकता, दमानी दमानी पिशाला पाडशील. हे बघू, खतरनाक ट्रेकिंग आहे. बा काय तर काय खोली सारखी आहे इकडे. तू का घाबरती एवढं? मला भेव वाटते आधार रूमात एवढ्या. दाखव काय तर आतमध्ये. काय नाही, पिशा पकडा. ते पहा, फक्त एक खोली आहे, असं काहीतरी पलंगासारखेच केलेलं आहे त्यांनी. रेस्ट रूम आहे का माहिती नाही काय मित्रांनो, हा रेस्ट रूम पण असू शकतो, काय माहिती. जेल जेल आहे तो, जेल. काय तोडून